श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याविषयी माहिती. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, कारण नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या सेवेने केल्यास पूर्ण वर्ष सुख समाधानाचे जाते. गुढीपाडव्यासाठी सर्वात प्रभावी सेवा आणि विधी आपण जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. गुढीपाडव्याची पूजा आणि गुढी उभारणे हा केवळ धार्मिक विधी नसून तो विजय, समृद्धी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचा सोहळा आहे. गुढीपाडव्याची पूर्व तयारी. स्वच्छता आणि ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे. सकाळी लवकर उठून मंगल स्नान करावे. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात कडुलिंबाचे पाने टाकावीत. अंगण आणि उंबरठा, घराचे मुख्य द्वार स्वच्छ धुवून घ्यावे. उंबरठ्यावर हळदी कुंकवाचे स्वास्तिक काढावे आणि दाराला आंब्याचे पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे. रांगोळी घरासमोर आणि गुढी उभारण्याच्या जागी सुंदर रांगोळी काढावी. गुढी उभारण्याचा विधी. गुढी ही घराच्या उजव्या बाजूला बाहेरून पाहताना डावीकडे किंवा बाल्कनीत अशा ठिकाणी उभारावी जिथून ती दुरून दिसेल. काठीची पूजा आणि लांब बांबूचा काठी घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यावी. तिच्या वरच्या टोकाला हळदी कुंकू लावावे. वस्त्र अर्पण. काठीच्या वस्त्राच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो पिवळे, लाल किंवा भगवे बांधावे. माळ आणि गाठी. वस्त्रावर कडुलिंबाच्या पानाची डहाळी, आंब्याचे पानं, झेंडूच्या फुलांचे हार आणि साखरेचा गाठी बत्ताशी बांधावी. तांब्या कलश. सर्वात तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या पालथा घालावा. त्यावर कुंकवाचे स्वास्तिक काढावे. गुढी उभारणे. ओम ब्रह्मध्वजाय नमः म्हणत गुढी उंच उभारावी. गुढीला थोडे कलती झुकलेली ठेवावी. गुढीची प्रत्यक्ष पूजा. गुढी उभारल्यानंतर तिची गंध अक्षदा वाहून पूजा करावी. धूप दीप गुढीला ओवाळावे. नैवेद्य. गुढीला गूळ, खोबऱ्याचा किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे भगवंता, या नवीन वर्षात माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदू दे. सर्व संकटापासून आमचे रक्षण कर, असे म्हणून प्रार्थना करावी. कडुलिंबाच्या प्रसादाचे सेवन. पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे सेवन आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी अनिवार्य मानले जाते. प्रसाद बनवण्याची पद्धत. कडुलिंबाची फुले, केळी, पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्याची गोळी बनवावी. हा प्रसाद कुटुंबातील सर्वांनी ग्रहण करावा. स्वामी भक्तांसाठी विशेष पाडवा सेवा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर पूजेनंतर स्वामींच्या फोटोसमोर बसून पुढील सेवा नक्कीच करावी. गुढी समोर बसून किमान एक माळ 108 वेळा जप करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वामी चरित्र सारामृताचे 21 अध्याय वाचणे अत्यंत प्रभावी मानले जाते. जर पूर्ण 21 अध्याय शक्य नसतील तर किमान पहिला, दुसरा आणि 21वा अध्याय आवर्जून वाचा. हे वाचन केल्याने वर्षभर स्वामींचे संरक्षण कवच कुटुंबाभोवती राहते. प्रभावी स्तोत्र पाठन. एकदा किंवा 3 वेळा गुढीपाडव्याच्या दिवशी पुढील स्तोत्राचे पठण
नक्कीच करा, फलदायी ठरतील. रामरक्षा स्तोत्र. पाडवा हा प्रभू रामचंद्राच्या विजयाचा दिवस आहे, म्हणून रामरक्षा म्हणणे शुभ असते. स्वामी स्तवन. स्वामींची कृपा मिळण्यासाठी तारक मंत्र. नवीन वर्षात कोणतेही संकटावर मात करण्याची शक्ती मिळण्यासाठी नैवेद्य आणि कडुलिंबाचे सेवन. स्वामींना श्रीखंड, पुरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक शुद्धीसाठी कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा आणि गूळ याचे मिश्रण प्रसाद ग्रहण करावे. विशेष पाडवा सेवा. फक्त 15 मिनिटे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर ही संक्षिप्त सेवा नक्की करा. स्वामींना अत्तर लावून सुगंध फुलांचा हार अर्पण करा. 11 वेळा तारक मंत्र म्हणा. 3 माळी श्री स्वामी समर्थ जप करा. घरातील उंबरट्यावर हळद कुंकूचे स्वास्तिक काढून त्यांची पूजा करा. महत्त्वाचे नियम. गुढी नेहमी सूर्योदयानंतर लगेच उभारावी आणि विसर्जन सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीची पूजा करून गुढी खाली उतरावी. गुढीतील साखरेची गाठी आणि प्रसाद सर्वांना वाटावा. आणि एक महत्त्वाची सूचना, नक्कीच तुम्ही हे पण तोडगे करून पहा. चौकटीच्या वर बांधायची पोटली. लाल कलरचा कपडा घ्यायचा. संरक्षण तोडगा. चैत्र पाडव्याच्या दिवशी सर्व सेवेकरी यांनी वडाच्या झाडाची मूळ व रंगारी हिरडा या दोन्ही वस्तू कुटुंब प्रमुखाने आपल्या उजव्या हातात घेऊन सामुदायिकपणे 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. नंतर ती पोटली पाटावर ठेवून त्याची यज्ञविधी ग्रंथातील दिल्याप्रमाणे पंचोपचार पूजा करावी व त्या सर्व वस्तू एका लाल पिशवीत भरून आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर चौकटीच्या खिळ्यास टांगावे. या तोडग्यामुळे घरातील सर्व आजार, बाधा व संकटे यापासून संरक्षण होते. धनधान्य प्राप्तीसाठी सेवा. ईशान्य कोपऱ्यात बांधण्याची पोटली. पोटलीची पंचोपचार पूजा करावी व ती पोटली उजव्या हातात घेऊन इष्टदेवताचा जप श्री स्वामी समर्थ 11 माळ जप व 11 वेळा कालभैरवाष्टक ही सेवा करून तिला गुंगुळाचा धूप देऊन स्वयंपाकघराच्या अगर देवघराच्या ईशान्य कोपऱ्यात पिशवीच्या पिवळ्या दोऱ्याने ती पोटली बांधावी. उपाय. चैत्र शुद्ध पदेला करायचा असून त्या तिथीला न जमल्यास कुठल्याही बुधवारी मात्र शुभ योग असताना करावा. हा उपाय वर्षभरासाठी असून पुढील चैत्र शुद्ध पौर्णिमेपर्यंत करायची आवश्यकता नसते. हे उपाय नक्कीच करून पहा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.